आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सराईत शासन पक्षाचा पहिला दसरा आर्यन गोल्ड फायनल्स में है। संभाजीनगरमध्ये घेतोय, परंतु आताच आमच्या प्रदेशाध्यक्ष मेजर अरुण पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे हा मेळावा नसून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती कायमस्वरूपी काय उत्तर आपण देऊ शकतो, काय तोडगा काढू शकतो याच्यासाठी हा मेळावा होईल। आम्ही कालच सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेली आहे की या मेळाव्यासंदर्भात आपण कोणीही फटाके वाजवणार नाही, कोणीही ढोल ताशे आणणार नाही आणि कोणाचाही स्टेजवरती सत्कार कार्यक्रम होणार नाही। जे हार तुरेचे कार्यक्रम येतात ते सगळे वगळून आम्ही फक्त शिवचरित्र भेट देऊन सर्वांचं स्वागत करू, परंतु सत्कार सन्मान असा आम्ही काही करणार नाही। कारण महाराष्ट्रामध्ये आज यावर्षी अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, म्हणजे आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटामध्ये बळीराजा सापडलेला आहे। परंतु अशा परिस्थितीत सुद्धा आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी विचार ही आमच्यासाठी मोठी शिकवणी असणार आहे। याचं कारण असं की आज जशी परिस्थिती आहे तशाच प्रकारची 1630 ते 1652 म्हणजे 22 वर्ष सलग या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची स्थिती असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 ला स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा केली आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यावेळी बियाणे, बैल, बारदाना, जमीन, शेत आणि पाणी हे सगळं देत बळीराजाला जो मानसिक आधार दिला, त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी उभा केला। त्याच धर्तीवर या आताच्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला अनेक उत्तर शिवचरित्र सापडतील आणि म्हणून आम्ही पुण्याला, मुंबईला, ठाण्याला किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगत ठिकाणी मेळावा न घेता खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांच्या विचारांची ज्या प्रदेशाला गरज आहे त्या मराठवाड्यामध्ये आम्ही हा दसऱ्याचा मेळावा घेत आहोत। आणि दुसरं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी याच औरंगाबादमध्ये, या छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेली आहे। वेरूळची पाटीलकी मिळाल्यापासून भोसले घराण्याचा उत्कर्ष सुरू झाला आणि मग मालोजी भोसले, त्याच्यानंतर शहाजी भोसले, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, ही परंपरा आपल्याला माहिती आहे। तसंच विदर्भातील खूप मोठे सरदार आणि सिंदखेड राजाचे देशमुख, लखोजी जाधवांची हत्या सुद्धा याच औरंगाबादमध्ये त्या देवगिरी किल्ल्यावरती झाली होती। लखोजी जाधव म्हणजे जिजाऊंचे वडील, जिजाऊंचे 2 भाऊ आणि 41 जाधवांचं बलिदान सुद्धा याच भूमीमध्ये झालेले। त्यामुळे स्वराज्याची खऱ्या अर्थानं शौर्याची, त्यागाची आणि प्रेरणेची पायाभरणी याच मराठवाड्यामध्ये झालेली आहे। म्हणून याच मराठवाड्यातून आम्ही परत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या त्या विचारांची मशाल घेऊन, क्रांतीची ज्योत घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक नवीन विचारांच्या परिवर्तनाची सुरुवात करणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे कशासाठी होतं असं अनेकदा लोकांनी त्यांना विचारलं होतं। जसं आज आपण प्रेसमध्ये वार्तालाप करतोय तसं अनेक लोक असे म्हणायचे की तुमच्या वडिलांची खूप मोठी जाहिरी आहे, तुमची आई सुद्धा खूप मोठ्या श्रीमंत कुटुंबातून आहे, मग तुम्हाला हे स्वराज्यात वगैरे ही भानगड कशाला पाहिजे? तर शिवाजी महाराजांचे उत्तर त्यांना असायचं, रयतेस पोटास लावणे आहे। मला माझ्या लोकांना त्यांच्या हाताला काम आणि पोटाला मला अन्न द्यायचं आहे आणि मला वाटतं राज्यकर्त्याचं हेच धोरण असलं पाहिजे आणि म्हणून आम्ही आमच्या पक्षाचं धोरण हेच ठेवलेले, युवकांना चांगलं शिक्षण आणि त्यांना चांगला रोजगार। याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये आमचा एक नवीन पर्याय म्हणून उभे आहोत आणि आपल्याला सांगायला आनंद वाटेल की केवळ 3 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांद्यापासून मांद्यापर्यंत आपण पक्ष पोहोचवलेला आहे। जर आमचं तुम्ही फेसबुक, यूट्यूब, इंस्टाग्रामचे अकाउंट्स पाहिले तर महिन्याला 5 कोटी व्ह्यूज तर ऑफिशियली आमच्या प्लॅटफॉर्मवरती येतं आणि डाउनलोड करून जे व्हिडिओ शेअर होतात त्याचा आमच्याकडे काउंट नाही आहे। त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणापर्यंत आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचतात आणि या महाराष्ट्राचे सर्व जिवंत प्रश्न, ज्वलंत प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडतोय। आणि आज असं परिस्थिती निर्माण झालेली आहे की आम्ही जर एखाद्या प्रश्नावरती व्हिडिओ काढला तर 24 तासामध्ये सरकार त्याचं उत्तर देत असते, सरकार ते सोडत असते। जसं मी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसराचा काही व्हिडिओ काढला तर दुसऱ्या दिवशी महापालिकेने तिथलं काम सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मग ते गटाराचा असेल, शौचालयाचा असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, खड्ड्यांचा प्रश्न असेल, अशाच प्रकारचे काही प्रश्न आम्ही सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यप्रवृत्ता वाढली पाहिजे, भ्रष्टाचार संपला पाहिजे, नागरिकांची कामं वेगाने झाली पाहिजे। यासाठी अनेक सरकारी कार्यालयामध्ये जसं सरकार धाडी टाकतं, ईडीच्या, पोलिसांच्या धाडी, CBIच्या धाडी, तसं मी अनेक ठिकाणी धाडी टाकून या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना वेळोवेळी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली। आणि याचा परिणाम असा झाला की गेल्या महिन्यामध्ये, म्हणजे आता 1 तारीख, गेल्या महिन्यामध्ये 10 तारखेला राज्य सरकारने नव्याने एक GR काढला आणि तो GR होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी
वेळेवर आपल्या ठिकाणी थांबलं पाहिजे आणि गळ्यात आपलं ओळखपत्र ठेवलं पाहिजे, जेणेकरून आलेल्या माणसाला, नागरिकाला हे कळलं पाहिजे की ज्याच्याकडे काम येतो हा माणूस आहे. बऱ्याचदा काय व्हायचं की त्या नागरिकाच्या समोर, शेतकऱ्याच्या समोर तो अधिकारी कर्मचारी मंत्रालयातून म्हणा किंवा त्या केबिनमधून, तो तहसीलदार असेल, प्रांत असेल, तलाठी असेल, ते निघून जायचे. तो बिचारा विचारायचा की ते साहेबांना मला भेटायचे, साहेब कुठे? ते साहेब आत्ताच गेले 5 मिनिटापूर्वी. मग साहेब मीटिंगमध्ये, साहेब बाहेर आहेत, साहेब गावाला गेले. अशा सगळ्या कारणांमुळे लोकांचे प्रश्न प्रलंबित राहायचे. आता सरकारी कर्मचारी कोण आहे हे तुम्हाला ओळखता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांचा माणूस कोण याचे ओळखपत्र असायचं सोबत, विशेषतः गुप्तहेर खात्याला असायचं आणि ते बेलाचं पान असायचं. ज्याच्याकडे बेलाचं पान असेल तो शिवाजी महाराजांच्या प्रशासनातला, शिवाजी महाराजांच्या सैन्यातला अधिकारी अशी ओळख असायची. तशाच प्रकारची ओळख महाराष्ट्र सरकारने कंपल्सरी केलेली आहे की प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांनी गळ्यात आयडेंटिटी कार्ड घातलं पाहिजे. अनेक सुधारणा आमच्या व्हिडिओमुळे, आमच्या पक्षाच्या विचारांमुळे होत आहेत आणि म्हणून गेल्या महिन्यात सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या सर्व कॉलेजांच्या फी जिथे ठरवल्या जातात. बऱ्याच लोकांना माहित नाही की शाळेची, कॉलेजची फी ठरवतो कोण. पालकांना वाटतं की आपण शाळेत गेले, एवढी फी सांगितली एवढी भरायची. नाही, तसं नाही. ही फी किती असली पाहिजे, ते मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, कुठले कॉलेज असेल, त्याची फी ठरवण्याचं ऑफिस बांधलेलं आहे. त्याला फी रेग्युलेटरी अथॉरिटी असं म्हणतात. त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर तिथले जे सेक्रेटरी येतात, IAS अर्जुन चिखले साहेब, यांच्याशी आम्ही संवाद साधला आणि त्यांना सांगितलं की अन्यायकारक वाढ बऱ्याचशा कॉलेजांनी केलेली आहे. म्हणजे फेराची मान्यता नाही, विद्यार्थ्याला माहित नाही आणि फी तर तुफान वाढवून ठेवलेली आहे. म्हणजे जिथं 10,000 फी पाहिजे तिथं 30,000 घेतात, 50,000 पाहिजे तिथं 1.5 लाख घेतात, 1 लाख फी पाहिजे तिथं 4 लाख घेतात. अशी सगळी शैक्षणिक लूट शैक्षणिक क्षेत्रात चालू होती. त्या संदर्भात आम्ही बांधल्याच्या ऑफिसात जाऊन धडक दिली, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी फक्त मला एवढं सांगितलं की सर तुम्ही व्हिडिओ काढायची काही गरज पडणार नाही, मी सगळं तुमचं मला म्हणणं पटलेलं आहे आणि त्यावर कारवाई करू. गेल्या आठवड्यामध्ये 450 पेक्षा जास्त कॉलेजांना नोटीस आलेली आहे की तुम्ही विद्यार्थ्यांची घेतलेली वाढीव फी परत दिली पाहिजे. अशा खूप वेगवेगळे क्रांतिकारी कार्यक्रम आम्ही करत चाललेले आहे. महाराष्ट्रातील जनतेचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळत चाललेला आहे. उद्या सुद्धा मेळाव्यामध्ये तुम्हाला हे सगळं लक्षात येईल आणि तरुणांच्या अपेक्षेचा केंद्रबिंदू म्हणजे सनई छत्रपती शासन ही गोष्ट बनलेली आहे. आमचा पक्ष फक्त 2च वाक्यांवर चालत आहे. एक, भ्रष्टाचाऱ्यांना कडक शासन, सनई छत्रपती शासन, आणि रयतेचे शासन, सनई छत्रपती शासन. जे शिवाजी महाराजांना अपेक्षित होतं त्या धोरणावरती आम्ही चालत आहोत.